स्वर काव्यांजली मंच प्रस्तुत प्रवचनमाला रामकथा काव्यरचना आणि निरूपण हरिभक्तिपरायण सौ अंजली जोशी डोंबिवली। राम रावण युद्ध भाग 3। कुंभकर्णाला झोपेतून उठवणं काही सोपं काम नव्हतं। केवढ्या प्रयासाने आणि अट्टाहासाने त्याला उठवलं जात होतं आणि का हे सर्व आपण दुसऱ्या भागात पाहिलं। कुंभकर्ण निद्रेतून जागा झाला आणि आपल्या मदतीला आला तरच या पराक्रमी रामापासून सुटका होईल हे रावणाने ताडलं होतं। कुंभकर्णाला उठल्यानंतर हा सर्व वृत्तांत सांगा असं युपाक्षाला त्यांनी सांगितलं होतं। कुंभकर्णा त्वरे धाव घेई, कुंभकर्णा त्वरे धाव घेई, त्यजून निद्रेस तू त्वरित येई, त्यजून निद्रेस तू त्वरित येई, कुंभकर्णा त्वरे धाव घेई। मास षट उलटले मन नका तुष्टले, जागता अजूनी ना तुझसी येई, कुंभकर्णा त्वरे धाव घेई। समर रामासवे मजन ते सोसवे, आक्रमण मज हवे त्वरित पाही, आक्रमण मज हवे त्वरित पाही, कुंभकर्णा त्वरे धाव घेई, धाव घेई, धाव घेई। एका माणसापासून एवढं भय? पूर्वी असं भय कधीही दैत्यांपासून किंवा दानवांपासून देखील निर्माण झालं नव्हतं। पर्वताच्या आकाराच्या वानरांनी लंकापुरीला चहूबाजूंनी वेढलं होतं। एका वानराने तर महापुरी लंका जाळून टाकली होती। राजकुमार अक्षाचा त्याच्या हत्तीसह त्याच्या सर्व सहकाऱ्यांसह शेवट झाला होता। आता युद्धात पराभव होणार हे ओळखून देवशत्रू पुलस्य कुलनंदन राक्षसराज रावणाने कुंभकर्णाला निद्रेतून उठवण्याचा हुकूम केला। तो म्हणाला, माझा बंधू कुंभकर्ण हे संकट टाळू शकेल। विश्रव मुनीचा शूरपुत्र की, कुंभकर्ण खलू वीर प्रतापी, निद्रा व्याधी जडली त्यासी, द्या औषध त्याला। रावणाचाच हुकूम तो। औषध म्हणजे काय हो? चर्म वाद्य ती गरजू लागली, क्रांधा क्रांधा क्रांधा, चर्म वाद्य ती गरजू लागली, क्रांधा क्रांधा क्रांधा, कुंभकर्णाच्या निद्रे माझी मुळी नये बाधा, लोळत पडणे अजगरा परी, प्रसिद्धी आणि शान, काय चालले दिवस रात्र वान, परवान त्या जाण, कर्णकटू त्या तुलना दे हादरले जरी रान, घोरत घोरत कूस बदलतो परीन येई भान, अंगावरून हत्ती चालता किंचित हलली मान, अंगावरून हत्ती चालता किंचित हलली मान, कोण दुष्ट रे झोप मोडतो, कोण दुष्ट रे झोप मोडतो, उठण्या करी आव्हान, पुरी न अजून झोप झाली, पुरी अजून मम झोप न झाली, मस्त लागले ध्यान, काय रावणा आले संकट
काय रावणा आले संकट, का करसी रडगाण, का करसी रडगाण, का करसी रडगाण. महत प्रयासानंतर एकदाचा कुंभकर्ण अनिच्छेने जागा झाला. तो उठला तेव्हा प्रचंड भुकेनं तो व्याकुळ झालेला होता. जांभाई देणारे त्याचे तोंड अकरा विक्राळ भासत होते. डोळे चोळत चोळत तो उठला. ते डोळे तर प्रज्वलित अग्नी किंवा विजेसारखे दीप्तिमान भासत होते. प्रचंड पर्वतासारखा तो अकरा विक्राळ राक्षस उठला आणि क्षणार्धात त्यांनी समोर असलेल्या रेड्यांचा, डुकरांचा, हरणांचा अक्षरशः फडशा पाडला. साऱ्या अन्नाचा आणि मांस पदार्थांचा चट्टामट्टा करून टाकला. तहान भागवण्यासाठी रक्ताचे हंडेच्या हंडे पिऊन टाकले. कित्येक घडे दारू आणि रक्त पिऊन तहान भूक शमवल्यानंतर पूर्ण जागा झाल्यावर त्याने विस्मयचकित होऊन प्रश्न केला, मला एवढी छान झोप लागली होती, मला असं निद्रेतून उठवण्याचं कारण तरी काय? रावण सुखरूप आहे ना, की काही भय निर्माण झाला आहे? एवढं रडून भेकून मला जागं का करण्यात आलं आहे? खरोखरच रावण रडकुंडीलाच आला होता. युपाक्षानं, रावणाच्या सचिवानं सर्व वृत्तांत कुंभकर्णाला सांगितला. पूर्वी कोणापासून भय नव्हतं, पण आता मात्र एका मनुष्य प्राण्यांनी रावणाचे होश उडवले आहेत. सूर्यासारख्या तेजस्वी श्रीरामापासून भयंकर भय निर्माण झालं आहे. रावणाचे प्राण मोठ्या संकटातून वाचले आहेत खरे, आता त्याला केवळ तुम्हीच तारू शकता. श्रीराम हा सूर्यासारखा तेजस्वी असून त्यांनी राक्षसराज रावणाला युद्धात हरवून जिवंत सोडला आहे. अगदी सर्व वृत्तांत युपाक्षाने कुंभकर्णाला वर्णन करून सांगितला. हा सर्व वृत्तांत कुंभकर्णाने ऐकला. मोठी जांभाई दिली. 2000 घडे मद्य पिऊन तो ताजा तवाना झाला. तो मत्त तेजस्वी शक्तिमान कुंभकर्ण आता विनाशकारी यमासारखा भासू लागला होता. रावणाच्या भवनात तो आला. या कुंभकर्णाची गोष्ट तशी मजेशीर आहे बरं का. कुंभकर्ण जन्मतःच भुकेने व्याकुळ झालेला होता. जन्मल्याच हजारो प्रजाजनांना तो खाऊ लागला. सर्वजण घाबरले, इंद्राकडे गेले. इंद्रालाही काही तो आवरेना. मग सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानी कुंभकर्णाला शाप दिला, तू मेल्याप्रमाणे झोपेत बुडून जाशील. झालं. त्या शापानं कुंभकर्ण रावणाच्या समोरच कोसळला. रावणाने गयावया केली, उशाप मागितला. त्याच्या झोपेच्या आणि जागण्याच्या वेळा ठरवून घेतल्या. ब्रह्मदेव म्हणाले, हा 6 महिने झोपेल आणि 1 दिवस जागा राहील. पण त्या दिवशी तो बुभुक्षित होऊन प्रज्वलित अग्नीप्रमाणे खूपशा प्राण्यांना खाईल. अगदी तसंच आज झालं होतं. रावणाने आपल्या महापराक्रमी भावाला आलिंगन दिलं. रावणाने त्याचं आदरातिथ्य केलं आणि आपली हतबलता बोलून दाखवली. राम, अंगद, सुग्रीव आणि लक्ष्मणासह समुद्र उल्लंघन करून सगळेजण लंकेवर स्वारी करण्यास आले आहेत. अनेक राक्षसवीरांना त्यांनी मारून टाकलेलं आहे. माझ्यावर अनुग्रह करून तूच आता या लंकेचं आणि तुझ्या भावाचं रक्षण कर. तुझा प्रचंड पराक्रम प्रकट कर. शत्रूला छिन्न विच्छिन्न करून टाक. आपल्या भावाची ती आगतिकता पाहून कुंभकर्ण रावणाला म्हणाला, घाबरू नकोस, मी तुला अभय दिलंय. पण ते अभय देण्याआधी कुंभकर्णाने रावणाची चांगलीच कानउघाडणी पण केली बरं का. त्यानं केलेल्या दुष्कर्माची त्याला आठवण दिली. त्याच्या पापाचा आणि चुकांचा पाढा वाचला. त्याच्या विषयी वासनांची
आणि आत्मगर्वाची निर्भत्सना केली. स्वतःच्या चुकांमुळेच हा प्रसंग तू ओढवून घेतला आहेस असंही सुनावलं त्यांनी रावणाला. तो रावणाला म्हणाला, विभीषणाच्या झिडकारून तू सत्य अप्रिय वचना मंदोदरीसी अवहेरून तू तुडविलीस भावना तुडविलीस भावना. कधी न जाणिले न्याय न्याया विचार विनिमया थारा नचरे दिलास कधीही सुज्ञता सचिव जना. उपदेशन हा घेई वचन तू. कुंभकर्ण रावणाला म्हणाला, सगळा पाढा वाचला त्याच्या चुकांचा, पण पुढे म्हणतो आहे, उपदेशन हा घेई वचन तू भारस्कंदी वाहिला भारस्कंदी वाहिला. भारत वाहिलाचे पुढे सांगतोय, कर्तव्यास्तव लोळवी नरिपू कर्तव्यास्तव लोळवी नरिपू. कुंभकर्ण वदला कुंभकर्ण वदला कुंभकर्ण वदला. केवळ कर्तव्य पालन आणि बंधुप्रेमास्तव मी तुला मदत करीन. मी युद्धाला तयार आहे आता, तू निश्चिंत राहा. अग्नी समुद्र इंद्र चंद्र कुणीही समोर आला तरी मी डगमगणार नाही. त्या रामाचं शिरकमलच मी तुझ्या पायावर आणीन असं आश्वासन देऊन कुंभकर्ण रणांगणावर निघालेला आहे. 600 धनुष्यान एवढं विस्तृत आणि 100 धनुष्यान एवढं लांब असं रूप त्यांनी धारण केलं. तो रणभूमीवर आला. कुंभकर्ण तो रणास भिडला. कुंभकर्ण तो रणास भिडला. सहस्रांशी करी भक्ष सहस्रांशी करी भक्ष. प्रचंड शौर्ये प्रलय मांडला. प्रचंड शौर्ये प्रलय मांडला. राम ही होता दक्ष. आता रामही दक्ष आहे. रामाने काय केलं? लोळविले त्यास केला दुष्टाचा रास. पण तो कसा कुंभकर्णाला मारलाय ते सगळं ऐकण्यासारखं आहे. कुंभकर्ण अतिशय पराक्रमीच होता. त्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं, पण सर्व बाजूनी अपशकुनच होऊ लागले होते. ढग भरून आले, उल्कापात झाले, विजा कोसळू लागल्या. समुद्र वन पृथ्वी सगळे कंपित व्हायला लागले. डावा डोळा डावा पाय कंप पावायला लागला. पण कुंभकर्ण कचरला नाही. त्याने अतुल पराक्रम केला. वानरांचे थवेच्या थवे किंवा जथेच्या जथे त्याने खाऊन फस्त केले. बलाढ्य सुग्रीवाला त्याने मूर्छित केलं. लक्ष्मणालाही तो आवरेना.
वानर सेनेने प्रचंड शिळा पर्वत शिखर त्याच्या अंगावर टाकले, पण उलट त्याचा सगळ्यांचा चक्काचूर त्यांनी केला. मात्र शेवटी त्या रामापुढे कुंभकर्णाचं कसं काय चालणार हो. श्रीरामाने सतत बाणांच्या वर्षावाने त्याचे हातपाय उडवले. त्याआधी सुग्रीवाने कुंभकर्णाचं नाक कान फाडलं. त्याचा पार्श्वभागही आपल्या पायाच्या नखांनी विदीर्ण करून टाकला होता. पर्वतातून पाण्याचे झरे वाहावेत तसे त्याच्या अंगातून रक्त वाहत होते. रामांनी वृक्षाच्या फांद्या छाटाव्यात तसे त्याचे दोन्ही हात छाटून टाकले, पायही उडवले. आता कुंभकर्णाने आपलं तोंड उघडलं आणि रामाला ग्रासण्याचा प्रयत्न केला, पण रामाने तातडीने ते तोंड बाणांनी भरून टाकलं. मग त्याचं मस्तक धडावेगळं केलं. ते प्रचंड शीर अंतरिक्षात उडून लंकेवर जाऊन कोसळलं. कुंभकर्णाचं शीर लंकेवर कोसळलं, मात्र कुंभकर्णाचं हातपाय आणि शीरविरहित धड जे होतं ते रामाने समुद्रात फेकलं. कुंभासारख्या विशाल कानांचा कुंभकर्ण, या कुंभकर्णाचा अशा प्रकारे अंत झाला. कुंभकर्ण मारला गेला. त्याच्या वधाचं वृत्त ऐकून रावण विलाप करू लागला. व्याकुळ चित्त रावण व्यतीत होऊन धरणीवर कोसळला. काकाचा पराभव झालेला ऐकून त्याचे पुतणे देवांतक, नरांतक, त्रिशिरा आणि अतिकाय हमसाहमशी रडायला लागले. कुंभकर्णाचे सावत्र भाऊ महोदर आणि महापार्श्व शोकाकुल झाले, व्याकुळ झाले. आता मात्र आपणच युद्धास भिडलं पाहिजे असं ठरवून रावणाचे पुत्र युद्धासाठी सिद्ध झाले. ते सर्वजण अत्यंत पराक्रमी, आकाशात संचार करणारे, मायाविशारद, रणसंपन्न, अस्त्रवेत्ते आणि युद्धकलेत निपुण होते. सर्वांनी तपस्वेद्वारे तपस्या करून वरदान प्राप्त करून घेतलेलं होतं. त्यांना रावणाने आशीर्वाद दिला, रणांगणावर पाठवलं. बरोबर आपले 2 बंधूही पाठवले. महापार्श्व आणि महोदर हे निघालेले आहेत. रावणपुत्र त्रिशिरा, देवांतक, नरांतक आणि अतिकाय तसेच रावणाचे 2 बंधू या 6 जणांची सेना हत्ती, घोडे, रथ यांनी सज्ज होती. रावण, त्याचं सैन्य, राक्षस, वानर दोघेही रणक्षेत्रावर सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडू लागले. अनेक राक्षसांना वानरांनी अक्षरशः दगडांनी ठेचून काढलं. बुक्के मारून, नखांनी ओरबडून कित्येकांची डोकी फोडली, डोळे फोडले. राक्षस आणि वानरांच्या प्रेतांचा आता खच पडू लागला होता. भयंकर कापाकापी चालू झाली होती. नरांतकाने एकट्याने 700 वानरांना अक्षरशः फाडून टाकलं. वानरांना तुडवत तुडवत तो संचार करत होता, भाल्याने भोसकत होता. वालीपुत्र अंगदाने त्याला आव्हान केलं. नरांतकाच्या छातीवर बुक्क्यांचा प्रहार करून त्याचं हृदय त्यांनी विदीर्ण करून टाकलं. ते पाहून देवांतक, त्रिशिरा आणि महोदर हाहाकार करू लागले. अंगदावर 3 जण एकाच वेळी तुटून पडले. अंगदाच्या मदतीला आता हनुमान आला आणि नीलही आला. मुष्टियुद्ध सुरू झालं. हनुमंताच्या मुष्टिप्रहाराने देवंतकाचे मस्तक चक्काचूर झालं. देवांतकाचा अंत झाला. त्रिशिराचीही 3ही मस्तकं पवनपुत्र हनुमानाने कापून टाकली.
नीलाने महोदराचा वध केला. देवांतक, नरांतक, त्रिशिरा, महोदर एक एक जण मृत्युमुखी पडत होता. आता राक्षस शिरोमणी मत्त उर्फ महापार्श्व चौताळून उठला. त्या गदाधारी राक्षसाने अक्षरशः थैमान घातलं. पण इकडे ऋषभ होता, त्याने गदेने त्याचा प्राण घेतला. आता उरला अतिकाय, हा रावणाच्या दुसऱ्या पत्नीचा धान्यमालीचा पुत्र बरं का. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला अनेक दिव्यास्त्र दिली होती. कवच आणि रथही दिलेला होता. अत्यंत बुद्धिमान, बलवान आणि भीमकाय असा हा अतिकाय. त्याच्यासमोर कुणीच यायला धजेना. शेवटी लक्ष्मणाने त्याला टक्कर दिली. इतर कुठल्याही शस्त्राने अतिकाय मारला जाणार नव्हता. म्हणून ब्रह्मास्त्राने लक्ष्मणाने त्याला खाली पाडलं. त्याची वस्त्र, आभूषणं सर्वत्र विखुरली गेली आणि मस्तकही धडावेगळं होऊन पडलं. सर्वांचा अंत झाला. रावण हतबुद्ध झाला. आता काय करावं? आता मात्र रावणपुत्र इंद्रजित स्वतःहून पुढे झाला. खड्ग, परशु, गदा, दंड, शक्ती, भुशुंडी, परीघ इत्यादी सगळी आयुध घेऊन त्याने रणभूमीवर अक्षरशः थैमान घालायला सुरुवात केली. अर्थात रणांगणावर येण्याआधी त्यांनी आपल्या शिस्तीप्रमाणे, शिरस्त्याप्रमाणे, नियमाप्रमाणे अग्नीची विधिवत पूजा केली होती. युद्धस्थळी आल्यावर त्यांनी मग गंधमादन, नल, मैंद, जांबवान, नील, सुग्रीव, ऋषभ, अंगद, द्विविध सगळ्या योद्ध्यांना घायाळ करून टाकलं. शस्त्रास्त्रांच्या वर्षावाने वानर सेना त्यांनी अक्षरशः तुडवून काढली. स्वतः अदृश्य होऊन तो हे सर्व कार्य करत होता. सर्व महाकाय वानर त्यांनी सगळ्यांना पळसोळो की पळो करून सोडलं होतं. ब्रह्मदेव पुत्र जांबवान मुळातच वृद्धत्वाकडे झुकलेला होता. त्याच्या शरीरात हजारो बाण घुसले होते. अहो, राम लक्ष्मणांनाही इंद्रजिताचं शरसंधान सहन करण्याशिवाय गत्यंतर उरलं नव्हतं, कारण तो कुणाला दिसतच नव्हता. तो अदृश्य होऊन हवा त्या ठिकाणून कधी इकडून तर कधी तिकडे जाऊन बाणांचा नुसता वर्षाव करत होता. राम लक्ष्मण दोघंही मूर्छित झाले आणि इथेच खरं म्हणजे इथेच इंद्रजित फसला. त्याला वाटलं आपला विजय झाला आहे. तो आनंदाने परत आला. इकडे बिभीषण आणि हनुमंतानी अंदाज घेतला. बिभीषण आणि हनुमान घायाळ झालेल्या सैनिकांना धीर देत होते. विद्ध झालेल्या जांबवानापाशी हनुमान आला तेव्हा जांबवान त्याला म्हणाला, हे वानर सिंहा, तू सर्व वानर, अस्वल आणि राम लक्ष्मणाच्या शरीरातील बाण काढून टाक. त्यांना आधी शल्यमुक्त कर. हनुमंता, तू उडत जाऊन हिमालयातील औषधी पर्वतावरून संजीवनी, विशल्यकरणी, सुवर्णकर्णी आणि संघानी या 4 महाऔषधी घेऊन ये. झालं. पुढे मारुतीरायांनी काय पराक्रम केला आहे तो आपण पुढच्या भागात बघूया.